जॉब गेल्यानंतर मग काय करायचं, दर महिन्याच्या एका रविवारी बर्ड वॉक घ्यायला सुरुवात केली होती. आपल्या कोकणातल्या लोकांमध्ये भरपूर माहिती आहे, कारण हा फक्त कोकणामध्ये आढळणारा असा पक्षी आहे. त्यांच्या प्रत्येकाकडनं मी वेगवेगळं काहीतरी शिकत गेलो. त्याचा एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण आपल्या लाईफमध्ये चाललं पाहिजे. त्यावेळी मला वाटलं की हा कुठलातरी वेगळाच पक्षी आहे. तो घनदाट जंगलामध्ये आढळतो. याचे तुम्ही कितीही फोटो काढा, त्याला कितीही ऑब्झर्व करा, अगदी शिकण्यासारखा पक्षी आहे. युरोप, रशिया यामधनं मायग्रेट होऊन हे हिवाळ्यामध्ये आपल्याकडे तुम्ही वृक्षारोपण करून जंगल नाही वाचवू शकत. तर तुम्हाला जर जंगल वाचवायचं असेल ना, तर असणारा जंगल आधी राखा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत प्रवीण सातोसकर. नमस्कार प्रवीण. नमस्कार. तर प्रवीणबद्दल सांगायचं झालं तर एक उत्तम नॅचरलिस्ट, ज्याने आपला छंद जोपासत पूर्ण भारतभर नॅचरलिस्ट म्हणून नाव कमवलेलं आहे. तर प्रवीण, थोडं तुझ्याबद्दल सांग. नमस्कार, माझं नाव प्रवीण सातोसकर. माझा जन्म बांदा गावचा. माझं शिक्षण हे बांद्याच्या गोगटे माळके महाविद्यालयामध्ये झालं आहे आणि नॅचरलिस्ट म्हणून मी सध्या 3 वर्ष पूर्णवेळ नॅचरलिस्ट म्हणून सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करतो आहे. आणि नुकताच मला मुंबई तरुण भारतचा बडिंग नॅचरलिस्ट हा अवॉर्ड मिळाला आहे. मुंबई तरुण भारतचा जो बेस्ट नॅचरलिस्ट म्हणून पुरस्कार मिळाला, त्याच्याबद्दल थोडं सांग. 5 जून म्हणजे जवळपास आपलं जागतिक पर्यावरण दिन असतो, त्या दिवशी नॅचरलिस्ट अवॉर्ड झाले होते मुंबईमध्ये, भायखळ्यामध्ये झाले होते. त्यावेळी माझं नॉमिनेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना माझं काम आवडलं, त्यामुळे त्यांनी मला नॉमिनेट केलं होतं आणि मला त्याला पुरस्कार मिळाला. तर प्रवीण, ही तुझी जी जर्नी आहे नॅचरलिस्ट म्हणून तू जे आता काम करतोय, त्याची सुरुवात कशी झाली? मी मुळात म्हणजे बांद्याजवळ असणारं शेर्लं माझं गाव, आणि शेर्ल्याच्या जवळ एक छोटीशी वाडी, आरसबाग वाडी म्हणून, तिथे माझं बालपण गेलं. आणि मुळातच निसर्गरम्य असं गाव असणारं, म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण बेटच समजा तुम्ही, जाण्यासाठी कुठचाच मार्ग नव्हता. अशा वेळी आम्ही नदीच्या किनारी फिरणं वगैरे हे आमचं चालू असायचं. आणि त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आम्ही बघायचो, वेगवेगळे प्राणी बघायचो. त्यामुळे मुळातच लहानपणापासून त्याच्याबद्दल कुतूहल होतं, नवीन नवीन पक्षी बघण्याची आवड निर्माण झाली आम्हाला. आणि त्याच मग हळूहळू बांद्याच्या नट वाचनालयाशी संबंध आला. नट वाचनालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं होती, ती वाचत वाचत आम्ही नवीन नवीन पक्षी शोधायला लागलो. आणि मी फक्त आवड म्हणून, एक छंद म्हणून जोपासला होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा हळूहळू कळायला लागलं, म्हणजे एक माझा मित्र आहे प्रशांत गोकर्णकर नावाचा, तो बोरवली नॅशनल पार्कमध्ये नॅचरलिस्ट म्हणून काम करायचा. त्याच्यासोबत मी ज्यावेळी मुंबईमध्ये गेलो होतो, त्यावेळी त्याने फिरून दाखवलं, नॅशनल पार्क फिरून दाखवलं आणि तो काय काम करतो हे त्याने दाखवलं. तेव्हा त्याच्याकडे बघून एक वाटलं होतं की मीही असा नॅचरलिस्ट होऊ शकतो. आणि त्यालाच मी फॉलो करत गेलो. आणि काहीतरी नवीन माहिती हवी असेल काय असं मी त्याला सांगायचो, तर तो मला सांगायचा. आणि मागे त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमध्ये मी एका कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉबसाठी होतो. जॉब गेल्यानंतर मग काय करायचं, तर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की तू नॅचरलिस्ट बन, नॅचरलिस्टचं काम तू उत्तमरित्या करू शकतो. मग एक थोडं वाटलं की सुरू करून बघायचं काय होतं ते. मग मी सुरुवात केली आणि हळूहळू लोकांचा रिस्पॉन्स मिळायला लागला. नॅचरलिस्ट म्हणजे आपण निसर्ग अभ्यासक म्हणतो, पण त्याबद्दल थोडं सांग. नॅचरलिस्ट म्हणजे मुळात निसर्गाबद्दल खूप आवड असली पाहिजे, तरच नॅचरली होऊ शकतो. त्याच्यानंतर आसपास असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती असली पाहिजे. माहिती करून गेल्यानंतर आपल्याला माहिती असणारी माहिती आपण दुसऱ्याला जेव्हा प्रेझेंट करतो, तो नॅचरलिस्ट असतो. तर प्रवीण सध्या गाईड म्हणूनही काम करतोय नॅचरलिस्ट म्हणून. म्हणजे वेगवेगळे जे आपल्याकडे पर्यटक, पक्षी अभ्यासक म्हणा, किंवा वेगवेगळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर जे येतात, त्यांना गाईड म्हणून प्रवीण काम करतोय. तर प्रवीणबद्दल सांगायचं झालं तर प्रवीणचं जे बर्डविषयीचं जे नॉलेज आहे, त्याचप्रमाणे बर्डचं जे ऑब्झर्वेशन आहे प्रवीणचं खास करून, म्हणजे एखादा बर्ड्स ओडी कॅपचा जर विचार केला, किंगफिशर, ओरिएंटेड डॉर्क किंगफिशर, मग तो कुठे बसणार आहे, सकाळची त्याची दिनचर्या, माणसाची जशी दिनचर्या ठरलेली असते, सकाळी येणार, कुठे बसणार आहे, त्यानंतर तो कुठे जाणार, किती वेळात, त्यानंतर किती टाईमला तो पुन्हा रिटर्न येणार, ते साधारण आपण पक्षाची पण दिनचर्या जी आहे ती प्रवीणचं बऱ्यापैकी ऑब्झर्वेशन आहे आणि प्रवीण त्याबद्दल बऱ्यापैकी आपल्याला सांगू शकतो. ओरिएंटल डॉर्क किंगफिशर म्हणजे हा तिबोटी खंड्या, मराठीमध्ये त्याला तिबोटी खंड्या म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तिबोटी खंड्याबद्दल खूप प्रेस आहे, कारण तो दिसायलाही सुंदर पक्षी आहे आणि भारतातल्या टॉपच्या 10 पक्ष्यांमध्ये त्याचा समावेश होतो. तिबोटी खंड्या हे वर्षभर आपल्याकडे असतात, म्हणजे आपल्या वेस्टर्न घाटमध्ये ते असतात. आणि त्याला बघण्यासाठी पूर्ण भारतभर आपल्याकडे लोक येतात.
मला लहानपणीच एकदा त्रिपोटी खंड्या दिसला होता आणि एवढा सुंदर पक्षी मला वाटलं की हा कुठेतरी युरोपमधनं आला, असा माझा समज होता. त्यानंतर हळूहळू समजायला लागलं की तो फक्त पावसामध्ये येतो, पावसामध्ये आपली तो नेस्टिंग बनवतो, हे हळूहळू मला समजायला लागलं होतं. त्यामुळे त्याच्याबद्दल तर आकर्षण मला भरपूरच होतं आणि मग मी त्याच्या मागेच असायचो. त्यामुळे तो काय करतो, कोणतं अन्न खातो, कधी नेस्टिंग बनवतो, त्याचा टायमिंग काय होतो, याचा मी ऑब्झर्वेशननी त्याचा बऱ्यापैकी अभ्यास केला होता. मुळात ओडीकॅपबद्दल मी खूप शिकलो आहे. म्हणजे ओडीकॅपने मला बरंच काही शिकवलं आहे. कारण विषय काय झाला आहे की ओरिएंटल राऊंड किंगफिशर जेव्हा नेस्टिंगसाठी येतात तेव्हा त्याला बरेच धोके असतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याची जी पिल्लं असतात ती मुंग्या खातात, त्याची घोरपड खाऊ शकते, साप खाऊ शकतो, कोणीही खाऊ शकतो. आणि एवढं असूनसुद्धा पिल्लं खाल्ल्यानंतरही तो न घाबरता पुन्हा आपलं हे करतो, पुन्हा आपली पिल्लं जन्माला घालतो. म्हणजे तो न घाबरणारा असा पक्षी आहे. आणि त्याच्यामुळे मलाही थोडीशी प्रेरणा वाढली की आपणही तसंच करायचं. म्हणजे कुठचेही प्रसंग आले, कठीण प्रसंग येतात, अशा प्रसंगाला न घाबरता आपण त्याच्याप्रमाणे तोंड द्यायचं. असं बरंच मला ओडीकॅपने शिकवलं. तसं आपणही म्हणजे एक त्याचा एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आपणही आपल्या लाईफमध्ये चाललं पाहिजे. आता मी बरीच वर्ष फिरतोय. जवळपास बर्डिंग करताना मला लहानपणापासून म्हणजे जवळपास 15-16 वर्ष तरी या क्षेत्रामध्ये मी आहे. आणि जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचा हॅबिटेट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जवळच समुद्रकिनारा आहे, त्यापेक्षा वेस्टर्न घाट आपल्याला लाभला आहे. त्यामुळे जंगलामध्ये आढळणारे पक्षी वेगळे असतात, समुद्रकिनारी आढळणारे पक्षी वेगळे असतात. आपल्याकडे वेटलँड्स आहेत, त्यामुळे वेटलँड्समध्ये आढळणारे पक्षी वेगळे असतात. जवळपास आपण विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 370 प्रकारच्या प्रजाती सापडतात. त्याच्यापेक्षाही जास्त आहेत, पण ते अजून त्याच्या रेकॉर्ड अजून नाही झाल्यात. आणि पक्षाबद्दल सांगायचं तर आपल्याकडे जवळपास 10 प्रकारची घुबडांच्या जाती मिळतात. 2-3 अजून आहेत, म्हणजे त्याचे कॉल्स ऐकलेत, पण अजून त्या रेकॉर्ड नाही आहेत. म्हणजे त्यामध्ये स्पॉट बेलेड ईगल ऑल आहे, श्रीलंकन बे ऑल आहेत, हे आपल्याला पुढे पण मिळू शकतात आणि ह्या आपल्याकडे आहेत. म्हणायला गेलं तर घुबडांबद्दल लोकांना म्हणजे खूप बरेच गैरसमज असतात की घुबडांचा आवाज ऐकल्यानंतर किंवा म्हणजे आवाज ऐकल्यानंतर कोणतरी मरू शकतो किंवा असे आपल्या कोकणामध्ये बरंच चालू असतं. पण तसं नाही आहे. आता आम्ही लोकांना घुबडंच दाखवतो आणि रेग्युलरही दाखवतो. त्यामुळे असं काय असतं तर आम्हाला पण काहीतरी झालं असतं. त्यामुळे हे जर गैरसमज आहेत हे दूर झाले पाहिजेत. आणि लोकांना म्हणजे माहिती नसतं. कारण आता फॉरेस्टमध्ये आपण गेलो ना, तर फॉरेस्टमध्ये ब्राऊन उडाऊल नावाचं घुबड असतं, त्याचा आवाज वेगळा असतो. नदीच्या किनारी असतात त्यांचा ब्राऊन फिशॉल असतो, त्याचा आवाज वेगळा असतो. वेगवेगळे आवाज असतात आणि म्हणजे ते भयावह आवाज असतात. पण काही अगोदर आपल्याकडे म्हणायचे की नदी काठी गेलं किंवा एखाद्या ठिकाणी गेलं की पर्टिक्युलर जागेवर तो आवाज येतो, मग तो घुबडाचा आवाज असू शकतो. कारण मग तिथे लोक जायची टाळायची, पण ते हॅबिटेट असू शकतं त्या घुबडाचं. हो. आणि पण काही सुंदर आवाजवाली घुबडं आहेत. त्याच्यामध्ये मी सांगेन ब्राऊन हॉकॉल नावाचं एक जे घुबड आहे ना, त्याचा आवाज अतिशय सुंदर असतो. जंगल ऑवलेटचा आवाज अतिशय सुंदर असतो. हे लोकांना आवाज माहितीच नाही आहेत. मग ते आपल्या घराच्या आसपासच असतात, पण ते आवाज माहिती नाही आहेत लोकांना. त्यामुळे बरेच गैरसमज लोकांमध्ये पसरलेत. पण आम्ही आता नवीन जनजागृती करतोय, लोकांमध्ये जातो, त्यामुळे हळूहळू लोकांना सांगतोय. त्यामुळे लोक स्वतः येऊन आम्हाला सांगतायत की आमच्या घराकडे जवळ घुबड आलाय, फोन करतात, मला बोलवतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दलचे थोडे थोडे गैरसमज दूरही करतोय. थोडं घुबडांविषयी अजून सांग की घुबडं म्हणजे पिल्लांना जन्म कशी देतात किंवा अजून काही त्याच्याबद्दल. वेगवेगळे प्रकार आहेत घुबडांचे. त्याच्यामध्ये मी सांगेन घुबडांचं नेस्टिंग सीझन हा म्हणजे डिसेंबरपासनं मार्चपर्यंत त्याचा नेस्टिंगचा सीझन असतो. म्हणजे डिसेंबरपासनं त्याचं कोर्टशिप चालू होतं, त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये त्याचं नेस्टिंग होतं. काही घुबडांचं ढोलीमध्ये होतं, तर काही घुबडांचं हे दगडांच्या कपारीमध्ये वगैरे असं होतं. आणि ब्राऊन उडाऊलचं नेस्टिंग हे 2 झाडांच्या मध्ये जी फांदी असते त्याच्यामध्ये फांदीमध्ये त्याचं नेस्टिंग होतं. काही घुबडं ढोलीमध्ये राहतात, काही प्रत्येकाचा हॅबिटेट वेगवेगळा आहे, तसे ते हे करतात. हो हो. प्रत्येकाची जी मान आहे ती पूर्ण फिरते, ते बघायला एक भारी वाटत. हो हो हो.
म्हणजे मान तो पूर्ण आपला 170 डिग्रीमध्ये फिरवतो. त्याच्यानंतर त्याचे डोळे अतिशय देखणे असतात. त्याचप्रमाणे तो फ्लाईट पण घेतो, ते आवाज हा, अजिबात येत नाही, ते एक अजिबात कॅरेक्टर नाही. आहे त्याचं. म्हणजे तो फ्लाईट घेताना तुम्हाला अजिबात आवाज आवाज कळणार येत पण नाही, नाही की म्हणजे घुबड घुबड आलाय. हा. उडून गेलाय तर अजिबात आवाज येत नाही. नाही, एक त्याचं अजिबात. भारी फीचर्स आहे. म्हणजे हो. घुबडाबद्दल विचार केला तर त्याचे बहुतेक आपल्याकडे मिसकन्सेप्शन पण आहेत, आणि जर की कॅरेक्टर जर विचार केले त्याचे, तर जबरदस्त की कॅरेक्टर असलेला हा एक पक्षी आहे. हो, अतिशय सुंदर. तर निसर्गामध्ये फिरत असताना तुला आलेले पक्ष्यांबद्दलचे अनुभव किंवा वाईल्ड लाईफबद्दल आलेले अनुभव थोडे सांग. हां, म्हणजे पक्ष्यांबद्दल मी जेव्हा जायचो, कारण मी बांद्याच्या परिसरातच बर्डिंग करायचो, आणि ज्यावेळी मी फॉरेस्टमध्ये जायला लागलो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मिळायला लागले. कारण मलाबार ट्रोगन मला मिळाला. मलबार ट्रोगन. हां, मलाबार ट्रोगन हा म्हणजे पूर्वी म्हणायचं की कर्नाटक, केरळ अशा भागामध्ये आढळतो, पण तो आपल्या भागातही आहे आणि चांगल्या फॉरेस्टमध्ये विपुल प्रमाणात तो मिळतो. आणि मलाबार ट्रोगनचं आकर्षण म्हणजे तो ज्याचा जो नर असतो तो पूर्ण त्याचं पोट हे लाल रंगाचं असतं, त्यामुळे तो मला पक्षी खूप आवडतो आणि लोकही त्याला बघायला आपल्याकडे भरपूर येतात, मलाबार ट्रोगन. आणि त्याच्यापेक्षा अजून बरेच पक्षी फॉरेस्टमध्ये मिळतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगेन, हॉर्नबिल्सचे आपल्याकडे 4 प्रजाती आहेत, 4ही प्रकार आपल्याकडे मिळतात. त्यामध्ये ग्रेट हॉर्नबिल हा लोकांना बघायचा असतो. त्याच्यानंतर पाईड हॉर्नबिल मिळतो, मलाबार ग्रे हॉर्नबिल मिळतो. हे हॉर्नबिल्स आपल्याकडे मिळतात. मराठीमध्ये हॉर्नबिलला धनेश म्हणतात ना? हां, हॉर्नबिलला मराठीमध्ये धनेश म्हणतात. आपल्या भागामध्ये कोकणामध्ये हॉर्नबिलला गरुड म्हणतात. त्याची चोच तशी असते, त्याच्यामुळे त्याला गरुड समजतात. पण तो गरुड म्हणजे हे शिकारी पक्षी आहेत फक्त. म्हणजे त्यांना इगल्स म्हणतात. ते फक्त प्राणी खातील किंवा साप खातील. पण हॉर्नबिल्स आहेत ते जास्त करून फळं खातात फक्त. आणि ग्रेट हॉर्नबिल आहे हा नाही, बाकी हॉर्नबिल हे पण खातात, म्हणजे उंदीर खातात किंवा पाली सरडे हे पण खातात, पण यांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे त्यांचं डायरेक्टली अटॅक करून खाणं थोडं कमी नाही, कमी आहे. हो, अटॅक करून नाही. इगलचं जसं डायरेक्टली ते अटॅक करून हे करतात, तसं हॉर्नबिलचं कमी प्रमाणात असतं. किंवा आपल्या पिल्लांना भरवायला त्या दुसऱ्या पक्षाची पिल्लं नेऊन देतात. हां, ते एक भारी आहे त्यांचं. म्हणजे हॉर्नबिलचं जे नेस्टिंग आहे त्याबद्दल थोडं सांग. हॉर्नबिलचं नेस्टिंग. हॉर्नबिलची नेस्टिंग म्हणजे मी सांगेन, मलाबार ग्रे हॉर्नबिलची आपल्याकडे खूप नेस्ट आहेत. आणि ग्रेट हॉर्नबिल हे म्हणजे 5-6 गावामध्ये कुठेतरी एक जोडी ग्रेट हॉर्नबिलची असते. हे मुळात उंच झाडावरती बांधतात. उंच झाडावरती असणाऱ्या छोट्या ढोलीमध्ये ते आपली अंडी देतात. म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्यांचा नेस्टिंगचा सीझन असतो. अंडी दिल्यानंतर ज्यावेळी फिमेल आतमध्ये जाते तेव्हा ती पूर्णपणे बंद करून टाकते, म्हणजे त्याचं नेस्ट असते. आणि फक्त ढोल जर असेल पूर्णपणे जो एरिया असेल त्याला ती बाहेरून पूर्ण पॅक करून टाकते. बंद करून काय वापरतात ते पॅकिंग? म्हणजे विष्ट असेल किंवा माती असेल, आतलं जे मटेरियल असेल ते वापरतात आणि ते चिकटवतात आणि फक्त चोच जाईल एवढंच फक्त ती जागा ठेवतात. म्हणजे ज्यावेळी ती अंड्यावर बसलेली असते तेव्हा नर येऊन त्यांना फीड करत असतो. म्हणजे मादी जी आहे ती पूर्णपणे ढोलीमध्येच राहते आणि पिल्लांची जोपासना करते. फक्त नर जो आहे तो बाहेर राहून जे खाणं म्हणा त्यांना पुरवत असतो. अंड्यावर असताना पण जेव्हा बंद असते त्यावेळी नर येतो आणि तो मादीला भरवत असतो. आणि मादीला भरून झालं जेव्हा अंड्यातनं पिल्लू बाहेर येतं त्यावेळी पण पिल्लाला पण भरवतो आणि मादीला पण भरवतो. आणि त्याच्यानंतर पिल्लू ज्यावेळी मोठं होतं, आतमध्ये जागा नसते, त्यावेळी मादी पण बाहेर येते आणि पुन्हा ते बंद करतात. पुन्हा बंद केल्यानंतर नर मादी दोन्ही भरवतात. मादी उशिरा भरवते कारण मादी पूर्ण वीक झालेली असते, त्याच्यामुळे एवढी ताकद नसते, त्यामुळे ती स्वतः आधी खाते, स्वतःचं शरीर बनवते. पण नर कंटिन्यू त्या पिल्लाला भरवत असतो. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे हा. म्हणजे असं पण ऐकलंय की नर जर बाहेर नराला काहीतरी झालं तर आतली सगळं पूर्ण जे आहे ते त्यांना खाणं मिळालं नाही तर ते हे होऊ शकतात, मरू शकतात. कारण त्यांची जोडी ही ठरलेलीच असते. त्यामुळे एक जर काहीतरी झालं तर मग ती पण मादी हे होऊ शकते. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. म्हणजे आपण काय तो नवरा बायकोचा जसा संसार असतो तसा त्यांचा तो संसार चालू असतो एक प्रकारे. काही भागात म्हणायला गेलं ना तर त्याला धनचिडी म्हणतात. म्हणजे असं म्हणतात की धन वगैरे त्याच्यामध्ये ठेवलं असतं, त्यामुळे त्याची शिकार पण केली जाते. आणि काही आसामचे वगैरे लोक असतील ना, ते आपल्या भागात आले तरी त्यांना मारतात. हे जे 4ही प्रकार जे आहेत हॉर्नबिलचे, मग त्यांचं नेस्टिंग सेमच असतं का? म्हणजे सारखंच असतं का? थोडंफार सारखंच असतं. 4ही हॉर्नबिल सारखंच राहतात. हो, आपला वेस्टर्न घाट आहे त्यामुळे 3 हॉर्नबिल आपल्याकडे जास्त मिळतात. मलाबार ग्रे हॉर्नबिल, पाईड हॉर्नबिल आणि ग्रेट हॉर्नबिल.
इंडियन ग्रेहॉर्नबिल हा खूप कमी आपल्याकडे मिळतो. म्हणजे तो मायग्रेटरी आहे असंच समजा. तो आपल्या वरच्या साईडला मिळतो. म्हणजे आंबोली काढून आपण पुढे जाल ना, कोल्हापूर वगैरे त्या एरियामध्ये किंवा शहरामध्ये तो जास्त मिळतो. गावांमध्ये जे लोकांचं पक्ष्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा तू जे आता काम करतोय त्याच्यासोबत लोकांशी तुला इंटरॅक्शन करावंच लागत असेल, मग त्याबद्दल तुला आलेले अनुभव किंवा त्यामध्ये अजून तुला काय वाटते की कसं लोकांमध्ये अजून जनजागृती झाली पाहिजे बर्ड्स विषयी, वाईल्ड लाईफ विषयी होणं गरजेची आहे की कसं आहे, म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे तुला कसं वाटतं? सध्या म्हणजे आम्ही पण सुरुवात केली होती. म्हणजे आम्ही आता प्रत्येक गावामध्ये दर महिन्याच्या एका रविवारी बर्ड वॉक घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे काय होत होतं की आपण ज्यामध्ये गावामध्ये जायचो त्यामुळे आम्हाला तिकडची लोकल मुलं मिळायची, लोकल गावातले जे लोक असतात ते मिळायचे. त्यांना आम्ही घेऊन फिरवायचो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती द्यायचो. त्यामुळे त्यांच्यामध्येही नॉलेज थोडंसं वाढायचं. त्यामुळे ते स्वतः म्हणून आम्हाला दाखवायचे की ह्या झाडावरती हे पक्षी आहेत. आपल्या कोकणातल्या लोकांमध्ये भरपूर माहिती आहे, कारण त्यांना आपली मालवणी ह्याच्यामध्ये माहिती असते. म्हणजे ते फिरत असतात, त्यामुळे त्यांना बऱ्या पक्ष्यांबद्दल माहिती असते. पण एवढं त्यांना नॉलेज नाही. त्या गैरसमज आहेत, घोबडांबद्दल गैरसमज म्हणा किंवा अनेक पक्ष्यांबद्दल असे गैरसमज आहेत, ते थोडं दूर होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि फिरताना म्हणाल ना तर आम्ही नवीन नवीन गावामध्ये जेव्हा जातो ना तेव्हा प्रत्येक लोकांना वाटत असतं की हे कुठेतरी शूटिंग करायला आले किंवा कुठेतरी सर्वे करायला आले. मग अशी काही इंटरेस्टिंग लोक येतात, त्यांना आम्ही थांबवतो आणि अशा लोकांना आम्ही त्यांच्याकडून माहिती देतो. आणि त्यांच्याकडून बरीच माहिती घेता येते आपल्याला. कारण मी तर ऑब्झर्व केलं आहे की बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो याच्यामध्ये. कारण आपल्याकडचं जे माणूस बघितलं, कोकणी माणूस हा पूर्णपणे निसर्गाशी जुळून घेतलेला, निसर्गात राहणारा माणूस असल्यामुळे तो त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते जबरदस्त आहे. हो, जबरदस्त. कारण पूर्वीच्या काळी शिकार केली जायची पक्ष्यांची, त्यामुळे शिकारात त्यांना माहिती असायचं. आता ह्या काळामध्ये थोडी शिकार बंद झाली आहे, पण पक्ष्यांची संख्या थोडीफार तशी त्या प्रमाणात कमी झाली. म्हणजे पूर्वी जसे मिळायचे तसे आता बर्ड्स खूप कमी प्रमाणात मिळतात. तर आपल्या गावामध्ये जे घर असतं ते बाजूने सगळ्या म्हणजे झाडं झुडपांनी वेढलेलं असतं. मग अशा ठिकाणी कोणकोणते पक्षी मिळतात जे इझिली आपल्याला दिसू शकतील असं आणि पटकन ओळखू शकतील असे काही, आणि त्यांचे काही की कॅरेक्टर्स? हां, आता आपल्या गावाच्या आसपास परिसरामध्ये आपल्या जास्वंदीची झाडं लावलेली असतात. त्या जास्वंदीच्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सनबर्ड्स येतात. सनबर्ड्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला सूर्यपक्षी म्हणतो. सूर्यपक्षी. हां, हे या जास्वंदीच्या फुलावरती मध प्राशन करत असतात. म्हणजे जे मोठी चोचवाले असतात ते. हां, ते फुलातला मधुरच पीत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला विगर सनबर्ड हा फक्त कोकणामध्ये आढळणारा असा पक्षी आहे. विगर सनबर्ड. हां, तो आपल्या भागात, तिला दुसरं नाव सह्याद्री सनबर्ड आहे. तो आपल्या भागामध्येच मिळतो. म्हणजे सुंदर असं पक्षी आहे आणि त्याला बघायलाही बऱ्यापैकी लोक येतात. त्याच्यापेक्षा दयाळ पक्षी आहे, तो आपल्या घराच्या आसपास असतो. छोट्या पक्ष्यामध्ये अजून एक आयोरा म्हणजे सुबक नावाचा एक पक्षी आहे पिवळ्या रंगाचा, तो आपल्या घराच्या परिसरात असतो. कावळे वगैरे असतात, चिमण्या असतात, हे तर आहेच. आणि हॉर्नबिल्स वगैरे असतात. पाईड हॉर्नबिल असतो, मोस्ट ऑफ दिसून येतो आपल्याला. नॅचरलिस्ट म्हणून तू सध्या काम करतोय, मग पुढचा व्ह्यू तुझा कसा आहे की पुढील 5 वर्षात 10 वर्षात जे आपल्या ठिकाणची जे कोकण आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ रिलेटेड अजून काय झालं पाहिजेत, कोणत्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजेत? सांगेन की आता खूप प्रमाणात कोकणात लोक यायला लागली आहेत, पर्यटक यायला लागले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात कंस्ट्रक्शनही होत आहे. आता आपण थोडा बांद्याचा परिसर म्हटला तर बांद्यामध्ये आता खूप प्रमाणात कंस्ट्रक्शन होत आहे. त्यामुळे बरेच हॅबिटॅट पक्ष्यांचे नष्ट होत आहेत. ग्रासलँड असतील तर त्या ग्रासलँडमध्ये आता बिल्डिंग्स झाल्या आहेत, त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. तो त्याच्यासाठी थोडं काम करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणायला गेला ना तर तिलारी भागामध्ये किंवा दोडामार्ग भागामध्ये वनश्री फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, ती त्या भागामध्ये खूप चांगल्या रीतीने काम करते. म्हणजे हत्तीचा हे असेल किंवा इतर काही प्रश्न असेल तर ती काम चांगल्या प्रकारे करते. तर मला बांद्यामध्ये असा एक नेचर क्लब करायचा आहे. तो बांदा किंवा बांद्याच्या परिसरातली जेवढे गाव आहेत त्या गावा परिसरात काम करेल आणि निसर्ग रिलेटेड काम करेल. आणि याची खूप गरज आहे, कारण जर असंच कंस्ट्रक्शन पुढे जर होत राहिलं ना तर हॅबिटॅट पण पक्ष्याचा नष्ट होऊ शकतो. आणि फोटोग्राफीची पण क्रेज वाढलेली आहे, वाईल्ड लाईफ म्हणा किंवा अदर रिलेटेड. मग त्यांना थोडं गायडन्स मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना त्रास न पोचता तुम्ही काही ते करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काहीतरी त्यावर उपाय योजना म्हणून काहीतरी केलं पाहिजे. हो, म्हणजे लोकांमध्ये जाऊन जर लोकांना समजावून सांगितलं ना
किंवा आपण स्कूलमध्ये जाऊन शाळामध्ये जाऊन जर जनजागृती केली ना तर हे चांगल्या प्रकारे होऊ बरोबर. शकतं. हो हो. मग प्रवीण, सध्या तू गाईड म्हणून जे काम करतोयस, मग त्याच्यामध्ये आलेले तुला अनुभव किंवा जे वेगवेगळे पर्यटक जे येतात, निसर्ग अभ्यासक म्हणू शकतो, त्यानंतर निसर्ग फोटोग्राफर्स जे येतात, मग त्यांच्याबद्दल आलेला तुला अनुभव सांग. सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा मला एवढं काहीच माहिती नव्हतं की कसं करायचं काय करायचं माहिती नव्हतं. पण माझ्याकडे एक पर्यटक आला, त्याच्याकडनं थोडं शिकता आलं. त्याच्यानंतर दुसरे पर्यटक आले, त्यांच्या प्रत्येकाकडनं मी वेगवेगळं काहीतरी शिकत गेलो. म्हणजे मी कुठेतरी याचं शिक्षण कुठेच नाही आहे, तुम्ही शिकायला जाल तर ते शिक्षण काहीच नाही. पण जे येणारे पर्यटक होते त्यांच्याकडनं शिकायला गेलो. आम्ही त्याच्यानंतर काय केलं की ह्या पर्यटकांना मग आम्हाला समजायला लागलं की यांना काय खाणं द्यावं लागेल, तिथे राहायची सोय कशी त्यांना कशी पाहिजे. तर मग आम्ही आमचा भिडे हिलटॉप होमस्टे म्हणून आहे, तिथे राहायची सोय करायला लागलो. आता जेवणाची सोय आम्ही आमच्या गावामध्येच करायला लागलो. म्हणजे त्यांना मालवणी घरगुती चांगलं जेवण म्हणा, नाश्ता म्हणा किंवा कोकणातले जेवढे पदार्थ आहेत ते आम्ही त्यांना द्यायला लागलो. त्यामुळे लोकांना हे खूप आवडायला लागलं. म्हणजे एवढ्या लांबून येऊन त्यांना एक चांगलं हेल्दी खाणं मिळतं, लोकल काहीतरी खाणं मिळतं. त्यामुळे बर्डिंगसोबत त्यांना हे पण मिळालं आहे. शिवाय बाकी बर्डिंगसोबत अजूनही काहीतरी स्थळं आहेत आपल्याकडे बांद्यामध्ये आहेत, तीही आम्ही त्यांना दाखवायचो. म्हणजे आता शहरामधली जी लोकं आहेत ना, त्या शहरामधल्या लोकांना हे काहीच बघायला मिळत नाही. त्यामुळे जेव्हा ते आपल्याकडे येतात ना तेव्हा त्यांना खूप आनंद असतो. म्हणजे आठवड्यातनं 1 दिवस काढून ते येतात किंवा वर्षातनं 1 दिवस काढून तेव्हा येतात. त्यामुळे ते खूप खुश होऊनच जातात. कारण आपल्याकडे नेचरच तसं आहे की लोकांना तो आनंद देणारच आहे. म्हणजे प्रत्येक घराच्या बाजूला बाहेर पडलं तरी आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. अंगणातच आपल्या एवढे पक्षी, फुलपाखरं येतात. तर थोडं काही वैशिष्ट्यपूर्ण पक्षी असतात, त्याबद्दल थोडं सांग की जे इझिली दिसून येत नाहीत, त्याच्यासाठी एखाद्या घनदाट जंगलामध्ये किंवा व्यवस्थित आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं, असे काही. आता आपल्या भागामध्ये म्हणजे वेस्टर्न घाटचा भाग आहे आणि असे बरेच पक्षी आहेत, ते फक्त गोवा आणि खाली मिळतात, म्हणजे आपल्या वर मिळत नाहीत. असे बरेच पक्षी मला शोधण्याचा योग आला. त्याच्यामध्ये मी पहिलं उदाहरण देईन मलायन नाईट हेरॉनचं. मलायन नाईट हेरॉन हा अतिशय शाय पक्षी आहे, म्हणजे अतिशय भित्रा पक्षी आहे. तो घनदाट जंगलामध्ये आढळतो. म्हणजे घनदाट जंगलामध्ये ज्या स्ट्रीम्स असतात अशा स्ट्रीममध्ये तो आढळतो आणि तो माणूस दिसला तर लगेच गायब होतो. म्हणजे जंगलामध्ये जर विचार केला तर त्याचा रंग आणि असणाऱ्या पानाचा रंग हा मिळता जुळता असतो. त्यामुळे त्याला शोधता येणं कठीण आहे आणि तो अगदी लपून राहणार पक्षी आहे आणि तो ठराविक काळासाठी आपल्या भागामध्ये येतो. त्याच्याबद्दल अजून एवढं झालं नाही आहे, संशोधन झालं नाही आहे. पण काही जण म्हणतात की तो आपल्या भागात रेसिडेंट आहे, तर काही जण म्हणतात की तो मायग्रेट होऊन येतो, म्हणजे मलेशिया थायलंडमधनं तो मायग्रेट होऊन येतो. पण माझं ऑब्झर्वेशन आहे की तो फक्त मे महिन्याच्या 1 ते 10 तारीख किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला मिळतो. त्याच्यानंतर पावसाला ज्यावेळी सुरुवात होते ना त्यानंतर तो गायब होतो. पण तो आपल्या भागामध्ये नेस्टिंग बनवतो आहे. आम्ही त्याचं नेस्टिंग वगैरे बनवलं आहे, बघितलं आहे. त्याच्यानंतर दुसरा बर्ड सांगेल की व्हाईट बिलीड उडपेकर हा भारतातला सगळ्यात आकाराने 2 नंबरचा उडपेकर. हा गोवा आणि गोव्याच्या खाली मिळतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या खूप नोंदी आहेत, कमी नोंदी आहेत, तो मला इकडे मिळाला आहे. त्याच्यानंतर लेगीस हॉकिकल हा अतिशय मोठा आणि देखणा असा पक्षी, म्हणजे जो आपला कॉमन हॉकिकल असतो ना त्याच्यासारखाच, पण हा खूप कमी मिळतो. म्हणजे केरळ कर्नाटकमध्येच तो कमी मिळतो. आपल्या भागातही त्याचं अस्तित्व अजूनही टिकून आहे. म्हणजे आपल्या भागात असं जंगल आहे, त्यामुळे त्याचे अजूनही आपलं अस्तित्व टिकून आहे. ब्लॅक ईगल असेल किंवा रुपोस बॅलेड ईगल असेल, असे ईगल्सही आपल्याकडे मिळतात. काही असे पक्षी जे फक्त कोकणामध्येच मिळतात, असं काही आहेत का? हो, बरेच आहेत. म्हणजे कोकणामध्ये मिळणारा हा सह्याद्री सनबर्ड म्हटला ना, तो फक्त आपल्या भागातच मिळतो. त्याच्यानंतर ट्रोगन आपल्याकडे मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर इंडियन पिट्टा आपल्याकडे चांगला मिळतो. पक्षी निरीक्षण केलंस, मग तुला आतापर्यंत खूप आवडलेला असा पक्षी किंवा तुझा आवडता पक्षी? माझा आवडता पक्षी म्हणजे तिबोटी खंड्या. त्याचे तुम्ही कितीही फोटो काढा, त्याला कितीही ऑब्झर्व करा, अगदी शिकण्यासारखा पक्षी आहे आणि तो मला खूप आवडतो. आणि दरवर्षी नेस्टिंगसाठी ते आपल्याकडे येतात. काही जण म्हणतात की ते मायग्रेट होऊन श्रीलंकेमध्ये जातात, पण सगळेच ते श्रीलंकेमध्ये जात नाहीत किंवा इतर ठिकाणी जात नाहीत. त्याची पिल्लं झाली सप्टेंबरमध्ये, त्याची जेव्हा पिल्लं होती आणि पाऊस जेव्हा कमी होतो त्यावेळी ते जंगलामध्ये निघून जातात. आणि आमच्याकडे प्रत्येक महिन्यातले त्यांचे काढलेले फोटो आहेत, आम्हाला जंगलामध्ये ते दिसतात, पण त्याचे फोटोग्राफ करणं थोडंसं कठीण असतं. बरोबर. हो,
कारण तो त्यावेळी खूप शाय असतो, पळून जातो. पण त्याची नेस्टिंग असतात अशा ठिकाणी नेस्टिंगच्या आम्ही वेळी इझिली म्हणजे थोडा तो स्थिर असतो. स्थिर असतो आणि तो आपल्या भागामध्ये येतो, म्हणजे माणसांच्या अगदी जवळ येतो. माणसाच्या जवळ राहून तो त्याची नेस्ट त्याच्या घराच्या जवळ पण असतात. त्यामुळे तो फोटोग्राफीसाठी अगदी इझी होऊन जातो. आणि अजून एक पक्षी मी घेईन किंवा ज्या पक्षामुळे माझी सुरुवात झाली तो म्हणजे मलाबार ट्रोगन पक्षी. ज्यावेळी मलाबार ट्रोगन पक्षी मी पहिल्यांदा वन उद्यानामध्ये, तळकटच्या वन उद्यानामध्ये बघितला होता, त्यावेळी मला वाटलं की हा कुठचा तरी वेगळाच पक्षी आहे. आणि मग तो मी शोधायला प्रयत्न करू केला आणि त्याच्यानंतर समजलं की हा पक्षी फक्त ह्याच्या नोंदी कर्नाटकमध्येच आहेत, पण तो आपल्या भागात आहे. त्यामुळे मला त्याचं खूप कुतूहल होतं मलाबार ट्रोगनचं. मलबार ड्रुगांचा हे कॉल पण खूप छान आहे, म्हणजे शिट्टी घातल्यासारखे एका, म्हणजे कोणतरी माणूस जसं शिट्टी घालतो एका सुरामध्ये, तसा तो शिट्टी घालत असतो. हो हो, वेगळाच विशिष्ट असा त्याचा कॉल आहे आणि त्याला बरेच लोक त्याला बघण्यासाठी आपल्याकडे येतात. खूप सुंदर पक्षी आहे पण तो. तर पक्ष्यांचे जे हॅबिटॅट आहेत, मग हॅबिटॅटनुसार जे पक्षी जे आपल्याला मिळतात, म्हणजे पाणवठ्याच्या ठिकाणी राहणारे पक्षी, त्यांचं खाणं तशा प्रकारचं असतं. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी राहणारे पक्षी एकतर मासे वगैरे पकडून किंवा पाण्यामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या खात असतील. मग त्यांच्याबद्दल थोडं सांग, म्हणजे हॅबिटॅटप्रमाणे थोडं. हां, हॅबिटॅटबद्दल सांगायचं झालं ना तर पाणथळ एरियामध्ये बरेच वेगळे पक्षी आढळतात, म्हणजे पाणपक्षी म्हणतो आपण, ते आढळतात. पाणपक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बगळे आहेत किंवा बदकांचे प्रकार अनेक आहेत. आता पाणथळ एरिया आपल्या भागामध्ये पाट तलाव आहे. त्या पाट तलावामध्ये आपल्याला गेलात तर विविध पाणपक्षी आपल्याला मिळतात. बदकांचे विविध प्रकार हे युरोप, रशिया यामधनं मायग्रेट होऊन हे हिवाळ्यामध्ये आपल्याकडे येतात. एवढा लॉंग डिस्टन्स ते ट्रॅव्हल करून आपल्याकडे येतात हिवाळ्यात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्याकडे येतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉर्क येतात आपल्याकडे. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे ग्रासलँड. आपल्याकडे ग्रासलँड एवढ्या नाही आहेत, कमी आहेत, पण आंबोली भागात आपण गेलात तर ग्रासलँडमध्ये आढळणारे पिप्पिट्स असतील किंवा असे अनेक म्हणजे ग्रासलँडमध्ये आढळणारे पक्षी आपल्याकडे मिळतात. त्याच्यानंतर अगदी घनदाट जंगल आहेत, घनदाट जंगलामध्ये आढळणारे पक्षी वेगळे आहेत आणि माणसांच्या आसपास वस्तीमध्ये आढळणारे पक्षी वेगळे आहेत. ते तिथेच मिळतात, ते आपल्या भागात मिळत नाहीत, असा विषय आहे. किंवा समुद्रामध्ये आपण गेलो तर अति समुद्रामध्ये आतमध्ये आढळणारे पक्षी वेगळे आहेत, समुद्राच्या किनारी येणारे पक्षी वेगळे आहेत. असा प्रत्येकाचा वेगवेगळा हॅबिटॅट आहे पक्ष्यांचा. तर प्रवीण, जे निसर्ग अभ्यासक आहेत किंवा जे तरुण मंडळी आहेत किंवा जी मुलं आहेत, त्यांना ही निसर्गाची जी आवड आहे, मग अशांसाठी तू काय सांगशील किंवा काय संदेश देशील? तरुण मंडळींना मी असा संदेश देईन की निसर्गाचं रक्षण करा. आता भरपूर प्रमाणात जंगल तोड होत आहेत. आपल्याकडे काजू प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. मग ही जंगलं राखून पण तुम्ही पर्यटन करू शकता आणि या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं उत्पन्न तिथे मिळत नाही तिथे तुम्हाला इथेही मिळू शकतं. त्यामुळे जंगलं राखून पर्यटन तुम्ही केलं तर खूप चांगलं होईल. आणि नवीन तरुणांना मी हे सांगेन की तुम्हाला जर नॅचरलिस्ट म्हणून करिअर करायचं असेल तर याचा सुरुवातीपासून आधी आपल्या भागातला अभ्यास करा. म्हणजे सुरुवात करताना आपल्या घरापासून करा. घरामध्ये कोणकोणते पक्षी मिळतात, फक्त मी पक्ष्यांबद्दलच नाही म्हणेन, पण वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. फुलपाखरांचे जवळपास 225 प्रजाती सिंधुदुर्गामध्ये मिळतात. त्याच्यानंतर बेडकं आहेत, त्याच्यानंतर इतर वनस्पती आहेत. याच्याबद्दलही आपण लोकांना माहिती देऊन आपण याच्यामध्ये एंटर करू शकतो, पण त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचे आहे. हा जो अभ्यास आहे तो त्यांनी कसा करावा, म्हणजे काय स्टेप्स घ्यावे त्यांनी? अभ्यास करताना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण मराठीमध्ये बरीच पुस्तकं आहेत. महाराज चित्तमपल्लींची पुस्तकं आहेत, व्यंकटेश माडगुळकरांचे वेगवेगळी पुस्तकं आहेत, किरण पुरंदरेंची पुस्तकं आहेत, किंवा बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणून एक पुस्तक आहे. म्हणजे फोटोग्राफ्स वरून तुम्ही डायरेक्टली बर्ड्स ओळखू शकता. कुठच्या, त्याचं नाव काय आहे, त्याच्या कलरवरून, त्याच्या पंखाच्या साईजवरून, ह्या सगळ्यांमध्ये डिटेल्स पुस्तकामध्ये दिलेली असतात. मग त्याच्यानुसार तुम्ही त्याचा हळूहळू स्टडी करू शकता. पहिल्यांदा सुरुवात तू सांगतोय तसं की तुमच्या घराच्या आसपास जे पक्षी मिळतात, जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये जे पक्षी आहेत, प्राणी आहेत, फुलपाखरं आहेत, इन्सेक्ट्स आहेत, त्यांचं ऑब्झर्वेशन करा. बुक्समधून त्यांना बघा, म्हणजे कुठचं आहे आयडेंटिफाय करा. मग अशा प्रकारे जे तुम्ही सुरुवात करू शकता. हो, आणि एक संकेतस्थळ आहे, ईबर्ड म्हणून एक साईट आहे, त्याच्यावरती आपण असणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी तिथे करू शकता. त्या नोंदी केल्यामुळे आपल्याकडे डेटा राहतो आणि त्याचा वापर ती लोक करतात. म्हणजे ईबर्ड ही साईट ही पूर्ण जगामध्ये आढळते, त्यामुळे जगभरातल्या नोंदी तिथे केल्या जातात. त्यामुळे त्याचाही त्यांनाही फायदा होऊ शकतो किंवा वेगवेगळे पक्षी मायग्रेट होऊन कसे येतात, काय येतात, त्याचाही अभ्यास करण्यासाठी
उपयोग होतो. त्यामुळे त्याचाही तुम्ही वापर केला तर खूप हां, योग्य होईल. त्यानंतर अनेक ग्रुप्स आहेत फेसबुकवर म्हणा किंवा सोशल मीडियावर अनेक ग्रुप्स आहेत, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि निसर्गाचा अभ्यास निसर्गाची जपणूकही चांगल्या प्रकारे त्याद्वारे करू शकता. करू शकतो. मी व्ह्युअर्सना एवढंच सांगेन की आपण म्हणतो की जंगल वाचवायचं, जंगल वाचवायचं. तुम्ही वृक्षारोपण करून जंगल नाही वाचवू शकत. तर तुम्हाला जर जंगल वाचवायचं असेल ना, तर असणारं जंगल आधी राखा. जंगल स्वतःच आपलं अस्तित्व निर्माण करेल. कारण त्याला गरज नसते. म्हणजे ते स्वतःच पक्षी येतात, त्या पक्ष्यांच्या विष्ठेतनं म्हणा वेगवेगळी फळं विखुरली जातात, त्याच्यामध्ये जंगल आपोआपच तयार होत असतं. वेगवेगळे प्राण्यांच्या विष्ठेतनं वनस्पती निर्माण होत असतात. त्यामुळे तुम्ही फक्त जंगल असणारी जंगलं फक्त राखा. निसर्ग आपला काम आपणच करेल. तर धन्यवाद प्रवीण, तू आम्हाला एवढा वेळ दिलास आणि पक्ष्यांबद्दल जे आम्हाला कुतूहल होतं, त्या पक्ष्यांबद्दल बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून शिकलेलो आहोत. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचप्रमाणे लाईक करा आणि जे ह्या फील्डशी रिलेटेड व्यक्ती असतील किंवा निसर्ग किंवा नॅचरलिस्ट म्हणून ज्यांना काम करायची इच्छा असेल अशांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटद्वारे नक्की सांगा, जेणेकरून मला अजून व्हिडिओ जे आहेत ते बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.